श्लोक 3. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसंगशस्त्रेण दृढेन चित्वा. अर्थ, येथे या वृक्षाचे स्वरूप जसे वर वर्णन केले आहे तसे प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला दिसत नाही. तसा वृक्ष उपलब्धही नाही. याला आदी अंत व मध्येही नाही. फारच खोल बद्धमूल झालेला हा अश्वत्थ वृक्ष म्हणजेच क्षणभंगुर वृक्ष असंग रूप म्हणजेच वैराग्य व ज्ञानरूप अशा दृढ शस्त्राने तोडून सुद्धा टाकता येतो. विवरण. वर ज्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन केले आहे तो प्रत्यक्षात कधी कोणाला दिसत नाही. त्यामुळेच त्याचे नेमके रूपही सामान्य माणसाला कधी कळत नाही. त्यांना या जगात सर्वत्र सुंदर असे विविध भोग मात्र दिसत राहतात. जगाचे हे सुंदर रूप आहे. येथे आपण जन्माला आलो आहोत तर प्रयत्न करा, भोग मिळवा, ते मन तृप्त होईपर्यंत उपभोगा, असाच विचार ते नेहमी करतात. हे सुख क्षणभंगूर असून दुःखाची निर्मिती करणारे आहे असे त्यांना कधीही वाटत नाही. अशा लोकांना या वृक्षाचे दर्शन सुद्धा घडत नाही. शिवाय शास्त्रामध्ये सकाम अनुष्ठानाला व उपासनेला खूपच महत्त्व दिले गेले आहे. त्यामुळे लोक प्रत्येक कर्म इह परलोकात आपल्या सुखाचा विचार करूनच सतत करीत राहतात. तसेच वर्तन ते करतात. ते भोगपरायण होतात व भोगांच्या अभिलाषाने ते संसारात रममाण होत राहतात. त्यांच्याशी तादात्म्य पावतात, ममता व आसक्ती ठेवतात आणि जोपर्यंत अशा सुखाची कामना त्यांचे अंतःकरणात आहे तोपर्यंत ते दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचारही करू शकत नाहीत. म्हणजेच जो आला तो रमला, असा ह्या मृत्यूलोकाचा विशेषच आहे. मग असा माणूस या संसाराचे मूळ काय किंवा याला कोठून सुरुवात झाली, याचा मध्य कोणता आणि याला अंत आहे का, याचा विचारही करत नाही. आणि या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी या माणसाकडे जे साधने उपलब्ध आहेत ती म्हणजे त्याचे मन, बुद्धी व इंद्रिय. आणि ती तर या संसाराच्याच अंश आहेत आणि या संसाराला स्वतंत्र सत्ता नाही. येथे उत्पत्ती व विनाश यांचा क्रम सातत्याने सुरू राहतो. याचे स्वरूप एक क्षणही स्थिर नाही. म्हणूनच याचा पत्ता कोणाला माहीत होत नाही. याशिवाय येथील भोग भोगून कोणी कधीच तृप्त सुद्धा होत नाही. येथे माणसाला प्रपंचात पती, पत्नी, पुत्र, धन, मान, प्रतिष्ठा, आरोग्य इत्यादी अनेक गोष्टी कितीही प्राप्त झाल्या तरी तो त्यापासून पूर्णपणे कधीच तृप्त अगर समाधानी होत नाही. कारण जीव स्वतः अविनाशी आहे. तो परमेश्वराचा अंश आहे. तो अशा नाशिवंत गोष्टीपासून तृप्त होणारच नाही. म्हणूनच माणूस आयुष्यभर बैलाचे घाण्याला जुंपल्याप्रमाणे कितीही फिरत राहिला तरी त्याला काहीच लाभ होत नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. मग यातून सुटण्याचा मार्ग कोणता आणि वर परब्रह्मापर्यंत कसे पोचायचे असे एखाद्या साधकाचे मनात येते आणि त्यासाठी भगवंत पुढील प्रमाणे त्याला उपाय सुद्धा सांगतात. ज्ञानदेव म्हणतात की मुळातच असे काही नाही हो, कारण हा जो संसार वृक्ष सांगितला आहे तो खराच नाहीये. तैसा संसारू हा वीरा, रुख नाही साचोकारा. ती केवळ एक कल्पना आहे आणि वास्तविक तो नाहीपणाने आहे. म्हणून याला म्हणजेच कल्पनेला नाहीशी करण्यासाठी असंग हेच एक शस्त्र उपयोगात आणावे लागते. येथे या नसलेल्या वृक्षाचे वर्णन असे आहे की याची मुळे खूप खोल गेलेली आहेत. ती अगदी भक्कमपणे रुजलेली आहेत. याचाच अर्थ सृष्टीवर जन्माला आलेला माणूस मी देह आहे या कल्पनेशी अगदी चिकटूनच बसतो. मग मी, माझा देह, माझे मातापिता, बांधव, पुत्र, वित्त, कलत्र, समाज, जात, वर्ण, आश्रम, देश अशा अनेक गोष्टींना तो माझे माझे म्हणू लागतो. तो त्या गोष्टीशी इतका तादात्म्य पावतो की त्यातील कोणत्याच गोष्टीचा विरह किंवा वियोग त्याला नको असतो. मी एक स्वतंत्र जीव आहे. पूर्वकर्माप्रमाणे आपल्याला हे सर्व प्राप्त झाले आहे असा विचार त्याचे मनात येतच नाही. तो स्वतःच बंधनात पडतो आणि त्यातून त्याला सुटावेसे सुद्धा वाटत नाही. मग ही सर्व बंधने अधिकच दृढ होत जातात आणि यातून सुटका हवी असेल तर मात्र वर सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा
त्याने संग सोडायला लागतो किंवा तो संग सोडायलाच हवा. पण त्यासाठी मनाला वैराग्य यायला लागते. मनातील विविध कामना यापासून दूर राहायला लागते. सद्वस्तू कोणती आणि मी कोण याचे ज्ञान करून घ्यावे. त्यासाठी मनाचा निग्रह व इंद्रियांचा संयम करायला लागतो. तसेच साधकाला असेही वाटते की प्रपंचाशी व इतर भोगांशी असलेले आपले तादात्म्य व ममता कमी होणे किंवा संपणे खूपच कठीण आहे. हा विचारच साधकाची बंधने दूर करायला अडथळा ठरतो. मनाचा दृढपणा त्याला यासाठी निश्चित उपयोगी पडतो. अर्थातच यासाठी अभ्यास व नियमांचे सातत्य हवे. कारण कामना व ममता या गोष्टी अगदी खोलवर रुजलेल्या आहेत. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा संग न करण्याची सवय लावून घ्यावी लागते. इतर सर्व गोष्टींचा संग सोडणे म्हणजे धन, मान, प्रतिष्ठा यांचा त्याग माणूस करू शकतो. त्या पुढची पायरी म्हणजे आपले म्हणविले जाणारे आप्तेष्ट यांचा संग सोडायला लागतो. यामध्ये त्यांना सुख देण्यासाठी संबंध मानला तरी चालेल, पण आपल्या सुखासाठी, स्वार्थासाठी असा संबंध मानू नये. म्हणजे मी त्यांच्यासाठी काही केलंय पण त्यांनी माझ्यासाठी करायला हवं असा संबंध किंवा अशी आशा, अपेक्षा त्यांच्याकडनं कधीच करू नये. महत्त्वाचे तिसरे म्हणजे आपल्या शरीराशी असलेले ममत्वाचे नाते. कारण हे माझे शरीर आहे असे आपल्या मनात दृढपणे ठसलेले आहे. त्याचबरोबर लोकेशण्याचा त्यागसुद्धा करता आला पाहिजे. म्हणूनच अंतःकरणातील दृढ वैराग्य हेच असंग या नावाचे शस्त्र आहे असे पार्था तू निश्चित समज. ज्यामुळे कोणत्याही गोष्टीची आसक्ती मनात शिल्लक राहत नाही. आपण अज्ञानाने किंवा भ्रमाने अनेक गोष्टी आपल्या आहेत असे मानत राहतो, त्याचा संग करतो. पण या सर्व गोष्टी जड व विनाशी आहेत आणि याचे का एकदा ज्ञान झाले तरच माणूस त्याबद्दल उदास होऊ लागतो. एकदा सर्व संग परित्याग झाला तर मग हा संसार वृक्ष समूळ उपटलेला किंवा उपटून बाहेर टाकून दिलेला आहे असे लक्षात येते. किंबहुना तो जसा वर्णन केला आहे तो तसा नाही, तर जे केवळ आहे ते एकच एक असे परब्रह्म तत्व सर्व व्याप्त आहे असेही त्या साधकाच्या अनुभवाला येते. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. चित्वा म्हणजे संपूर्ण विच्छेद करणे, समूळ नाश करणे. संसार वृक्ष भगवंताची अपरा प्रकृती असल्यामुळे अव्यय आहे. स्वरूप असंग आहे. स्वरूपात म्हणजे परमात्म्याचे ठिकाणी गुणसंग नाही. गुणांच्या संगाने जन्ममरण होते. कारण गुणसंगस्य सदसद्योनी जन्मसु असे भगवंतांनी 13व्या अध्यायात श्लोक 21व्यामध्ये सांगितले आहे. म्हणूनच स्वरूपाच्या असंगतेचा, निर्लिप्तपणाचा, अजरतेचा आणि अमरतेचा अनुभव करून त्यात स्थित होणे हेच या संसार वृक्षाचे छेदन आहे. आसक्तीमुळे संसार दिसतो. आसक्ती असली तर त्याबद्दल सत्ता व महत्ता दिसते. आसक्ती नसली तर सत्ता दिसली तरी महत्ता वाटत नाही. म्हणजे ती त्याच्याबद्दल आपल्याला महत्त्व असं जे काही सारखं वाटतं की हा माझा संसार आहे आणि ह्याच्यातून आपण बाहेर पडणं काही योग्य नाही, अशा ज्या आपल्याला सतत वाटणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत असंही आपल्या मनाने पक्क घेतलेलं असतं. असं काही मग इथे शिल्लक राहत नाही. म्हणून संसाराची आसक्ती संपली तरच अंतःकरणात परमात्म भाव भरून राहतो. अशा रीतीने संसार वृक्षाचे छेदन केले तर त्यानंतर त्याने काय करायला हवे तेही भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. इथे आपण थांबूया.